उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका जिंकण्यासाठी ताकदीने प्रयत्न सुरू केले आहेत। त्यांच्या पुढाकाराने आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेचाच महापौर होणार अशी ग्वाहीही दिली आहे। तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात जिल्हा शिवसेनामय केला जाईल असा निर्धार व्यक्त केला आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत कोल्हापूर शहरातील मोठमोठे नेते त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करू लागले आणि अजूनही करता आहेत। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांचे गट त्यामुळे हादरलेत अशाच चर्चा जनतेत होताना दिसून येत आहेत। महाडिक आणि सतेज पाटील वाद तर सर्वश्रुत आहेच। त्यात महायुतीमध्ये राष्ट्रवादी गेल्याने पाटलांचे पक्के मित्र हसन मुश्रीफ यांची ताकदही भाजप आणि शिंदेंच्या बाजूला उभी राहिली आहे। पण शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाच्या ताकदीचा अभ्यास केला तर चित्र वेगळंच दिसतंय। नेमकी कोणाची ताकद कमी झाली हे पाहणंही गरजेचं आहे। शिंदेंच्या शिवसेनेने काँग्रेसचे 5 माजी नगरसेवक आणि 1 अपक्ष पण काँग्रेस सहयोगी निलोफर आजरेकर अशा 6 जणांनी प्रवेश केला। तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे एकमेव अभिजित चव्हाण हे माजी नगरसेवक यांनी प्रवेश केला आहे। यापेक्षा महाडिकांच्या ताराराणी आघाडीतून 9 माजी नगरसेवकांनी तर भाजपमधून 4 माजी नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। म्हणजेच महायुतीतील 13 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे। यासोबत अनेक इच्छुक आणि स्वतःचा एक गट असणाऱ्या नेत्यांनीही प्रवेश केला आहे। पण आता प्रश्न उरतो की भाजपमधून शिवसेनेत गेलेल्यांनी भाजपला नुकसान केलं का, की महाडिकांच्या गटातून गेलेल्यांनी राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत। आणि यापेक्षा या सगळ्यामुळे शेवटी काँग्रेस ठाकरे गटालाच फायदा होईल का? मुळात आता निवडणुकीसाठी राहिलेत 3-4 महिने। त्यामुळे या सर्व हालचालींचा अंतिम फटका कुणाला बसेल आणि फटका मारणारा कोण ठरेल हे निकालानंतरच स्पष्ट होईल। या सर्वावरून तुमचं काय मत आहे? कोल्हापुरात शिंदेंच्या या पक्षप्रवेश लाटेचा फटका नेमका कोणाला बसेल कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, अशाच राजकीय इन्साईटसाठी के न्यूजला आवर्जून फॉलो करा। धन्यवाद।